संजय गांधी निराधार अनुदान योजना तुम्हाला माहित असेलच, नसेल तर सांगते. जे पुरुष अथवा महिला 18 ते 65 या वयोगटात बसतात, ज्यांचं नाव दारिद्र्य रेषेखाली येतं, वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा 50,000 रुपयांपेक्षा कमी आहे, शिवाय निराधार विधवा, टीबी, कॅन्सर, एड्स, सिकल सेल आणि कुष्ठरोग सारखा आजार असणाऱ्यांसाठी ही योजना वरदानच आहे. मासिक 1,500 रुपयांची मदत सरकार देत होतं, तर आता ही रक्कम वाढवून 2,500 रुपये इतकी करण्यात आली आहे. रोजचा खर्च भागवता यावा, उदरनिर्वाह करता यावा, या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. ही योजना तर कळली, आता पाहूयात पात्रता काय आहे. लाभार्थी 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. लाभार्थी 18 ते 65 या वयोगटातील असावा. कुटुंबाचं नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावं, म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन मध्ये असावं. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 50,000 रुपये, तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता 21,000 रुपये असावं.